शिवसेना शिंदे गटाच्या राज्यसभेच्या नवनिर्वाचित खासदार ज्योती वाघमारे आज सोलापूर शहरात दाखल झाल्या. राज्यसभेवर निवड झाल्यानंतर प्रथमच सोलापुरात आगमन झाल्याने कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळाले. सोलापूरमध्ये दाखल झाल्यानंतर खासदार ज्योती वाघमारे यांनी बाबू जगज्जीवनराव झोपडपट्टी परिसराला भेट दिली. यावेळी त्यांनी आपल्या आईवडिलांचे आशीर्वाद घेत भावनिक क्षण अनुभवला. दरम्यान या परिसरातील कष्टकरी नागरिकांनी त्यांचे उत्स्फूर्त स्वागत केले आणि घोषणाबाजी करत नागरिकांनी त्यांचे अभिनंदन केले. राज्यसभेत निवड झाल्यानंतर प्रथमच सोलापुरात आगमन झाल्यामुळे परिसरात उत्साहाचं वातावरण पाहायला मिळालंय. पाय अजूनही जमिनीवरच आहेत. काय सांगाल, आज तुम्ही मूळ घरी आलेला आहात, जिथून तुमची सुरुवात झाली. इथे आयुष्याची 30-35 वर्ष गेलेली आहेत. ही जागा जी आपण इथं बघतो, याच झाडाच्या खाली मी अभ्यासाला बसायचे. 12वीच्या बोर्डात येण्याचा अभ्यास इथेच बसून केलाय, 10वीचा अभ्यास इथेच केलाय, PhDचा थिसिस इथेच बसून लिहिलाय. तुम्ही माझं घर बघितलं. वडील नगरसेवक होते तरी सुद्धा अजून सुद्धा मातीच्या घरात आम्ही राहतोय. म्हणजे मला माती एकनाथजी शिंदे साहेबांचे आणि खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेबांचं मनापासून आभार मानायचे की जिच्या आजोबांनी पणजोबांनी रस्त्यावर बसून चपला शिवल्या होत्या, जिच्या वडिलांनी हॉटेलमध्ये वेटर म्हणून विटाच्या भट्टीवर काम केलं, जिच्या आईनी नाकातोंडात कापूस गेला तरी चादरीच्या कारखान्यात काम केलं, अशा एका सर्वसामान्य मुलीला त्यांनी खासदार बनवलं, राज्यसभेवरची संधी दिली. याबद्दल मला त्यांचे मनापासून आभार मानायचे आहे. आणि तुम्ही बघितलंय की ही परिस्थिती, मला एवढंच वाटतं की माझी ही जी उमेदवारी आहे ती अशा मातीत मळलेल्या लोकांच्या जीवनामध्ये बदल आणण्यासाठी जर मी काही करू शकले तर मला वाटतं की ती मी उमेदवारी सार्थ ठरवू शकेल. खरं तर एवढी मोठी संधी जी आहे पक्षाने दिलेली आहे, काय सांगाल त्यांच्याबद्दल, कशा भावना व्यक्त कराल? आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांच्या बद्दल आणि खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेबांबद्दल कितीही बोललं तरी कमी आहे. त्यांनी दाखवून दिलं, माझ्यासारख्या एका सर्वसामान्य गोरगरीब मागासवर्गीय मुलीला संधी देऊन त्यांनी दाखवून दिलं की शिवसेनेमध्ये जातीपातीला थारा नाही. जसं हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे महिला आघाडीला रणरागिणी म्हणायचे, हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे जसं नेहमी म्हणायचे की शिवसैनिक हीच तुमची जात आणि शिवसैनिक हाच तुमचा धर्म, आज तोच विचारांचा वारसा एकनाथ शिंदे साहेबांनी पुढे चालवला. म्हणजे एकनाथ शिंदे साहेब जसं म्हणतात की मी कॉमन मॅन आहे आणि आता DCM म्हणजे डेडिकेटेड टू कॉमन मॅन आहे. मग आज तुम्ही बघताय की आमच्यासारख्या